श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्तानं गोर बंजारा समाजानं कल्याण इथं तीज उत्सव साजरा केला। पारंपरिक पद्धतीनं गहूचा ज्वार तयार करून तीज उत्सवाला सुरुवात करण्यात आली। सोलापूर तालुक्यातल्या बरूळ टाकळी या रस्त्यावर खड्डेच खड्डे आहेत। संगमेश्वर मंदिराच्या दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना जीवघेणा प्रवासातून या ठिकाणी वाट काढावी लागते। धरण भरल्यानं 12हून अधिक गावांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। पैठण इथल्या आर्य चाणक्य प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी निमित्तानं गोविंदांनी 3 मनोरे रचत दहीहंडी फोडलेली आहे। नाशिकच्या चणकापूर पुनन धरणातून गिरणा नदीत मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गिरणा नदीला मोठा पूर आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईकांनी मालवणमधील पीडब्ल्यूडीचं कार्यालय फोडलंय। शिवरायांचा पुतळा पडल्यानं आमदार वैभव नाईक आक्रमक झाले। नाशिकच्या गोदावरी परिसरामध्ये गेल्या 24 तासांपासून पूर परिस्थिती आहे। गेल्या 2 दिवसांपासून गोदावरी नदीत 8400 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्याकरता नायगाव शहरात रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती। लहान मोठे महिला पुरुष यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। कोलकाता, बदलापूर आणि महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ पलूसमध्ये महिलांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। शहरातल्या कडेगाव सांगली मार्गावर संतप्त महिलांनी रस्त्यावर तब्बल 2 तास ठिय्या देत या ठिकाणी आंदोलन केलंय। नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं दुःखद निधन झालं। त्यांच्या निधनानंतर त्यांचा पार्थिव त्यांच्या मूळ गावी नायगाव या ठिकाणी दाखल झालंय। उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील। कोल्हापूरच्या कुर्चितमध्ये मुख्याध्यापकांकडून शिक्षकाची छेड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। नागरिकांनी थेट शाळेत जाऊन मुख्याध्यापकाची धुलाई केली असून धडा शिकवलेला आहे। धुळ्यात संततधार पावसामुळे पांझरा नदीला महापूर आलाय। तसंच 5 पैकी 4 पूल पाण्याखाली गेले असून नदी किनाऱ्यावरील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्क राहण्याचा इशारा आहे। पुण्यात उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे। तर 29 आणि 30 तारखेला पावसाचा जोर कमी राहणार आहे असं म्हटलं जात आहे। बीडच्या छोटेवाडी गावात हाणामारी झालेली आहे। ग्रामसभेत गोंधळ उडाला। बाचाबाची नंतर हाणामारी झाली असून पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आलेली आहे। महायुतीमध्ये आमच्या पक्षावर अन्याय होतोय असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलंय। विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला 12 जागा मिळाल्या पाहिजेत, तसंच सत्ता मिळवल्यावर मंत्रिपद मिळायला हवं अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे। दुर्बलांची 1000 घरं हडप करणारे नवी मुंबईतील विकासक लवकरच अडचणीत येणारे। राखीव घरांवर कोणत्या विकासकांना डल्ला मारला त्याचा अहवालच नगरविकास सचिव असीम गुप्ता यांनी मागवलेला आहे। प्रकाश आंबेडकर यांनी पेसा पदभरती आंदोलकांची भेट घेतली। पेसा भरतीच्या मागणीकरता नाशिकमध्ये गेल्या 4 दिवसांपासून आदिवासी विकास आयुक्तालयाबाहेर जेपी गावित यांचं उपोषण सुरू आहे। पुणे जिल्हा परिषदेसमोर प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय। विविध मागण्यांकरता दिव्यांग बांधवांनी रस्ता अडवत आंदोलन केलंय। राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकींना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेले। फूड पॉयझनिंग झाल्यानं गेल्या 2 दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नाहीये। बारामती शहरामध्ये पवार कुटुंबाच्या बॅनरची चर्चा आहे। संपूर्ण पवार कुटुंब एकाच बॅनरवर या ठिकाणी झळकतंय, त्यामुळे अर्थातच या बॅनरची सर्वत्र चर्चा आहे। आशिष शेलार यांचा पीए असल्याचा भासवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। आवाजाची नक्कल करत वकिलाची फसवणूक करून खटल्यांची गोपनीय माहिती मिळवत पैसे उकळलेले आहेत अशी माहिती देखील समोर येते। ओबीसीच्या प्रश्नावर राज्यभर बैठका घेणार असल्याचं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। वेळप्रसंगी आझाद मैदानावर धडक कारवाई करू किंवा धडक देऊ असा इशारा सुद्धा हाके यांनी दिलेला आहे। महायुतीत काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी केलंय। भाजपनं काय करायचं, एकनाथ शिंदेंनी काय करायचं, अजितदादांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे असं देशमुख म्हणतात।
आपचे नेते किंबहुना आमचे नेते हे अजित पवार माझ्या मतदारसंघात येत आहेत म्हणून केवळ त्यांचा फोटो कार्यकर्त्यांनी वापरला. महायुतीच्या नेत्यांना डावलण्याचा काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया आमदार सुनील टिंगरे यांनी दिलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.